ठरवूनही बेसनची बर्फी परफेक्ट बनत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 1.5 कप इतका बेसन पीठ घेतलेला आहे। ताटाला अगोदरच तूप लावून ठेवायचं म्हणजे नंतर घाई होणार नाही। त्यासाठी 1 कप तूप घेतले, त्यामधलं ना अर्ध्याच्या वरती तूप इथे पॅन मध्ये घालून घेतलं। त्यावरती रवा भाजायचा आहे 2 ते 3 चमचे। त्यानंतर बेसन पीठ घालून भाजून घ्यायचं। राहिलेलं तूप देखील आपण त्यामध्ये ऍड करून घेतलं। संपूर्ण बेसन पीठ छान असं भाजून घेतलं। त्यानंतर इकडे जेवढं पीठ तेवढी साखर घेऊन मेल्ट करून एक उकळी आणली, त्यामधला अर्धा पाक यामध्ये घालून घेतला। त्यानंतर आता इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा। एक तार तुटायला लागली की हा पाक यामध्ये घालायचा। तसंच त्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे। त्यानंतर आपल्याला हा पाक घालून तूप लावलेल्या ताटावरती ही बर्फी सेट करायला ठेवायची। 15 ते 20 मिनिटांमध्ये बेसन बर्फी तयार होते। पाहू शकता सुरेख, कुठलाही कलर काहीच न वापरता अगदी झटपट आणि सुरेख जिभेवर ठेवता विरघळणारी बेसन बर्फी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।